डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक. उपलब्ध सुविधा इसप, कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार. आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स. तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमराय नगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9226838261. विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळा झाल्यामुळे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं असा आरोप सातत्यानं होत आहे. विशेषतः बीडमधील परळी मतदारसंघात मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं असल्याचं आणि काही ठिकाणी हत्यार दाखवत दमदाटी करत मतदारांना रोखल्याचे व्हिडिओही समोर आले होते. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ रिपोर्ट केला असून परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गजाभाऊ नावाच्या एका हँडलवरून परळी मतदारसंघातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात गोट्या गीते नावाचा एक व्यक्ती EVM मशीनवरून घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून धनंजय मुंडे यांना मतदान करताना दिसत आहे. गोट्या गीतेचा अजून एक कारनामा मतदान करतानाचा व्हिडिओ त्यानं टाकलेला आहे, तुम्ही स्पष्ट बघू शकता. त्याच्यामुळं अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे, हे बूथ कॅप्चर नसेल का असा सवाल गजाभाऊंनी उपस्थित केला आहे. गजाभाऊची पोस्ट रिपोस्ट करत जितेंद्र आव्हाड बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं. शाई लावायची, बाहेर जायचं, मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटन दाबायचं, काम ही गँग करायची. पोलिसांसमोर हा सगळा ट्रान्सपरंट कारभार सुरू होता असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलंय. मग त्याला पुढे CCTV कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय. CCTV कॅमेरा कसं झालंय सर? म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरून एकच माणूस मत करतो. बूथ एजंटमध्ये बूथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो. दुसऱ्या माणसाला जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही. मतदान केंद्राचे काही व्हिडिओ देखील आहेत, परंतु याला कोण काय करणार हे कायद्याचं राज्य आहे असा सवाल त्यांनी केलाय.